नाही लागते असं वाजत नाही थंडी आहे म्हणून हॅलो चल जाऊ. 100 रुपये दे आहे चांगला कमाल लई भारी बाईचं म्हणणं आहे कणा गवळणीचे राऊंड समाप्त झाले खऱ्या दुजोमीला सुरुवात झाली पण त्या अगोदर कि आपने बुलाया और हम चले आए ये आपका उपकार है आपने बुलाया हम चले आए ये आपका उपकार है इसलिए शायर बुकेत का सभी के चरणों में नमस्कार है नमस्कार है नमस्कार।
शायराला गरम करतो म्हणते बाई. ओ सोनूबाई, मला सांगा गरम कशाला करते? नाही शायराला गरम करतो म्हणते तेव्हाच मजा येईल. मी किती गरम जरा पाहिलीस का? हो? एका कार्यक्रमाला एक पावत रख लागते तर किती गरम असेल माहित आहे लई काही? गरम आहे बाई, माणूस बाहेर टाकतात. लईच गरम आहे. लई गरम आहे. माहीत गरमी पाहिलीच नाही. दाखवून पहिला काय थांबणार आता संध्याकाळवरी पाहिजो कशी येते तर गरमी. गरम नाही खात म्हणते. शहरांचे लोक आले दुरून, दुय्य पाण्या शहराचे लोक आले दुरून. अरे मजा येईल गमतीला जेव्हा रंगत राहील भरून. आहे का नाही? हे म्हातारे तर बसतात, बसल्या पाहिजे पोर पोरी तरुण. अशी होते शायरी सोनूबाई की सर्वांचा दिल जाईल भरून. रे शायरी ऐसी करना यहाँ कोई ना दिखाली. सोनू जी शायरी ऐसी करना यहाँ कोई ना दिखाली. मजा आई शायरी में तो सारे लोग बताएंगे. ज्ञान बांटो शायरी में सोनू जी कि यहाँ से कोई ना जाए खाली. कीमत हो जाएगी तुम्हारी असल में तो कोई ना कहेगा जाली. क्या बात है? नकली कोणी म्हणणार नाही. हा प्रश्न विचारला बाईनं 3 गाण्यामध्ये. हा बाईचा राऊंड माझा राऊंड पहिला तर तुम्ही तुमच्या पद्धतीने चाला. आता आम्ही आमच्या पद्धतीनं चालू. हा दुय्यमी गाणं म्हटल्या ऐका माझा दुय्यमी काय करते गाणं. म्हणते? भा करते. क्या करते म्हणते? भा करते. बाबा तुला दाखवतो बाबा थांब. काय जमते का? पहिलाच राऊंड आहे. खायला एवढं ना हो जास्तच गरम खायला करते. हा. हो हो तर बाईनं गाणं म्हटलं. आता माझा दुय्यमी गाणं ऐका. सांगा बरं. अरे चुड़ियों को नाम सरिया, सरियों को नाम बा. उनके खातिर हमरी जिंदगी तमाम बा. शरद पूरा तो मोरे मनवा की, शरद पूरा तो मोरे मनवा की. गोदा गोदा खाली खाई गोदनवा से. आता लिहून ठेवलं मला सांगा हे कोणती भाषा आहे? कोणती लँग्वेज आहे ही? आता मी काय गोदवतो म्हणलं का? गोदा 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 काय गोदा? अहो, भोजपुरीत कर्ज आहे. बरं सांगा बा. गोदा गोदा खाली खाई गोदनवा से. गोरे हाथों को नाम सजा. खाली खाई गोदनवा से. गोरे हाथों को नाम सजा. खाली खाई खाली खाई गोरे हाथों को नाम समंदर की गहराई मैं अंदाज से जान लेता हूँ. समंदर की गहराई मैं अंदाज से जान लेता हूँ. पानी पीने के पहले पानी छान के पीता हूँ. जिससे दुय्यम हो मेरी उसको पहले पूरा जान लेता हूँ. अगर वो आए पाकंडी पे तो उसकी पूरी की पूरी उतार देता हूँ. गरम नाही होय तर मी करीन म्हणते गरम. ये बरं तू गरम कर दो. तू या हाताने मला गरम होऊशा लागते. तू या जरी हात लागला का तर लवकर गरम होईल. बाई संग दुय्यम आहे ना, बाई संग लवकरच गरम होते. एवढ्या गरम नाही खात का? खाऊन जावं नाही ना. होऊ दे ना. तिची इच्छा आहे ना. हो ना. हो ना.
आता तालवाडा जाणार होता दुसरीकडे बाईनं मला पलटवलं. म्हटलं का घराणा माझा आहे, घर माझं आहे, माझे माय बाप बसले. पण बाई म्हणते गरम व्हा. आता गरम होतो आणि मी जरी गरम झालो तर मग नको म्हणतो का थंड व्हा. हो मग मी पुरा पडल्याशिवाय थंडच नाही हो का शायरीचा तणखा. हो नाही तर दुसरीकडे न्या, सोडल्याशिवाय ना पाळल्याशिवाय थंडच नाही पडत. पा मी काय म्हणतो तो. अरे करते शायरी शायर ज्ञानी जैसे ज्ञान से, करते शायरी जैसे ज्ञानी गुरु ज्ञान से, हम भी करेंगे वैसे दोनों मिलके शान से. बातें न करना कभी अभिमान की, ऐसी करण्याची शाहिरी गुरु ज्ञान की. भाबा म्हणते तुला काही समजतेच जड्या. भाबा कोणाचा असा सुरता थांबवून म्हणणार. भाबा माझा मंडळ करूला का तुझ्या मंडळ करते भाबा. पहिल्याच राऊंड मध्ये भाबा करते म्हणते. ऐशी करण्याची शाहिरी गुरु ज्ञान की, आज हो की पैसा सचिन आज हो की पैसा सचिन. तुम्हारे मुकाबले हम भी तुझसे कोई कम नहीं, कम नहीं. तुम्हारे मुकाबले में हम भी तुझसे कोई कम नहीं. हमें जो झुका दे ऐसा तुझ में कोई कम नहीं, कम नहीं. तुझसे लड़ते लड़ते मर जाएंगे हम यहाँ, इसका भी हमें कोई कम नहीं. लेकिन सोनू तुझे तेरी नानी ना याद दिला दूंगा तो वो भी मुकेश नाम की शायरी. पाहिजे कारण तुम्ही म्हटल्या म्हणून तर मी गरम करेन. पहिल्याच राऊंडला मी म्हणलं का पहिला राऊंड होतेच आहे आणि म्हणून माझ्या गाण्याचे शब्द ऐका. शब्द रचना बघा काय म्हणतो मी ते. वाल्या नावाचा कोळी तुमचे आमचे मदत करायचा, लोकांचे मदत करायचा. आपल्या बायको कोणाला सजवत होता पण नारदाला विचार पडला. नारद त्या वाल्याकडे गेला. अबे एवढे पाप करून राहिला तर याच्या वाटेकरी कोण होय? या पोरगा तरी होईल का? घरी गेला ने विचारू लागला बायकोला आणि पोराला. बायको म्हणते जो करल तो भरल. अरे करणी तशा भरणीने पाय लागले. जो करल तो भरल. आणि म्हणून तर मला म्हणायचं बनाई
बुद्धवाणीचे काय बाबा अहो त्याच प्रकारचा प्रकार आहे गड्या की तो अंगुलीमाल नावाचा डाकू त्या तथागत गौतम बुद्धाकडे आला नावच त्याचा अंगुलीमाल तो बोट कापणार होता पण तथागताला समजलं बुद्धाने विचारले अरे अंगुलीमाल तू लोकांचे बोट कापते त्याची माला बनवते मग एक काम करून त्या झाडाचे पानं तोडून आणला झाडाचे पानं तोडून आण क्षणाचाही वेळ न लावता अंगुलीमाल गेला तोडून आणलं आणि बुद्धाकडे दिले पण तथागत म्हणू लागले जसा तोडला तसा जुळवून दे अंगुलीमालाला विचार पडला अरे तोडलो तर खरे पण जुळतील कसे कसे जुळतील का अहो एकदा तुटलेली वाचून जुळत नाही नाही जुळत तो नाही. आणि म्हणूनच म्हटलं गेलं आहे की बुद्ध शरण गच्छामि. त्या बुद्धाला शरण जा म्हणजे या बुद्धीला जा या बुद्धीला जा कारण एका ठिकाणी लिहिलंय डोक्यात हिची जोरी पुस्तकाचा ठेवा बुद्धी दे रे देवा आता या बुद्धाला शरण जा तुझा भला झाल्याशिवाय राहणार माझी शायरी कशी आहे इंसान मूलभूत वाणीचे ज्ञानी फरक मरत हे योगी ज्ञानी फरक मरत हे योगी वैशी शादी आज्ञा होगी वैशी शादी आज्ञा होगी बात करना कभी अभिमान की ज्ञानाचा स्पर्श झाला होता बरोबर माणूस योग्याप्रमाणे होतो ऐशी करणाची शाहिरी गुरु ज्ञान की ऐशी करणाची शाहिरी गुरु ज्ञान की आज बाईने एक प्रश्न विचारला कोणता गाना म्हणला यात होता तुझसे अर्जी लगाऊ वो मुझे मैं उसे भूल जाऊ पण त्यामध्ये प्रश्न विचारला कसा मारा चैत्र मरा उसका बाप तू बता दे ये पुण्य है कि पाप गणामध्ये बाईनं मला प्रश्न विचारला आता सांगतो गड्या बाईच्या प्रश्नाचा उत्तर दिलं तुमच्या बुद्धीला पटते का शास्त्रात लिहिलं आहे त्याचा नावच आहे पुरा झाला का पुरा नाही झाला का पुरा त्याचाच नाव आहे पुरा पुराच नाही झाला अधुरा लिहिला गेलाय तिथे आणि तुम्हाला सांगितलं का तो शीर कोण्या ठिकाणी पडला काय सांगितलं कर्माचे गोटे नाही का सांगितलं कर्माचे गोटे मी विचारलं होतं आणि मी एवढा सुंदर प्रश्न विचारलो उत्तर होय त्याचा दिला अरे वा राजा जाऊन राहिला सविता राणी कीर्ती तुमची कीर्ती आहे जिकडे तिकडे देतो ना राणी नाही ते होय का नाही नावच आहे का नाही सोनू सोनू मुलगा होय शिलप्रसाद सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का? शब्द मग घेईन ना बा काही करतेस तर थांबून नाही नाही हो मुलगा सांगते शिलप्रसाद साधू तेव्हा कुठून आणली सोबाई हे कोण्या शास्त्रात लिहिले आहेत कोण्या शास्त्रात लिहिले आहेत मी सांगितलं माय बाप हो की गणपतीचा मुंडका उडवण्यात आला मग तो त्या हत्तीचा मुंडका लावण्यात आला आता विचार करा तो जरी मुंडका पडला राहिला असता कोटी तर हत्तीचा मुंडका कापून सण्यानी लावाची गरज आहे तोच मुंडका नव्हता चिपकवू शकत
मारला आता चिटकवला असता. होता का नाही होता. पण मी सांगितलं तरी तुझ्या डोक्याच्या उत्तराप्रमाणे तसाही सांगितलं. आ. ह्यानुसार सांगितलं का ते नरकपुंडा म्हणते, अध्यात्मानुसार सांगितलं. तुला काय समजते सोनूबाई, माझी शायरी नाही पाहिलीस तुला. पहिलीच दुय्यम आहे तुझी माझी. हा? माझे शब्द आहे सुरताल थांबवून मी बोलतो का तुला कळल्या पाहिजे. मी काय बोलतो या पब्लिकला समजल्या पाहिजे. भळंग भळंग लावत नाही तो सुरताल इकडे चालू आणि माझा बोंबलला चालू. होईल का? हा? होईल का? हा चांगलो का बोलते ऐक मी चावड राहिली का त्या मुंडक्याचं काय झालं? हत्तीचा मुंडका तिथे लावण्यात आला. लावण्यात आला ना? लावण्यात आला. मग त्या हत्तीला कोणाचा मुंडका लावण्यात आला? मला काय नाही. सांगा तुझी बहीण आता. माझी बहीण सांगायला तर काय करत हा? सांगते. सांगते ना? हुशार आहे. हो ना. नाही सांगून राहिली का नाही? तर बाईनं प्रश्न विचारला होता की महाराज जयद्रथ मरा उसका बाप, तू बता दे ये पुण्य है की पाप. थांबून जा. याची कथा आहे. जयद्रथ म्हणजे कोण आहे माहित आहे? अरे बाबा, कौरवाची बहीण दुशाला, तिचा नवरा म्हणजे जयद्रथ. आणि या जयद्रथाने काय केलं? त्या अभिमन्यूला काय केलं? अभिमन्यूला त्या चक्रव्यूहामध्ये मारण्याचा त्यानं कट रचला होता जयद्रथाने. याचा बदला म्हणून अर्जुनाने त्या जयद्रथचा प्राण घेतला. पण जयद्रथला प्रश्नाचा उत्तर आहे. मग सांगतो तू, नाही तर तू सांगतो पुरी रक्कम येते देतो मोजून तुला. तमाशाची तमाशाची पूर्ण रक्कम. फी नाही घ्यायची. फी नाही घेवायची. एवढी इलाज देऊन टाकू. हो हो देऊन घ्या. त्या जयद्रथला मारलं अर्जुनानं आपल्या मुलाचा बदला म्हणून मारलं. पण अर्जुनावर आरोप आला नाही, कारण जयद्रथला वरदान होता त्याच्या वडिलाचं नाव आहे वृक्षक्षत्र. वृक्षक्षत्र एक मुनी होता, साधू होता, तपस्वी होता. त्याचा वरदान स्वतःच्या पोराला होता की या माझ्या पोराचा मुलगा जो कोणी काटून जमिनीवर पाडेल त्याच्या सुद्धा मुंडक्याचे 10 तुकडे होतील. अर्जुनाने बाण मारला मुंडक्याला, मुंडका उडाला. पण अर्जुनाला दिमाग होता, कला होती कृष्णाची. तो मुंडका पडला कोठी ज्या ठिकाणी जयद्रथचा बाप वृक्षक्षत्र तपश्चर्या करत होता त्याच्या मांडीवर मुंडका पडला. आणि जेव्हा तो वृक्षक्षत्र म्हणजे जयद्रथचा बाप ध्यानातून निघाला, जेव्हा जायला उठायला लागला तर तो मुंडका पडला जमिनीवर. वरदान त्याचाच होता का याचा मुंडका जमिनीवर जो पाला त्याच्या मुंडक्याचे 10 तुकडे. म्हणून सोनूचं म्हणणं आहे की महाराज जयद्रथ मरा उसका बाप, तू बता दे ये पुण्य है की पाप. हा पुण्यच झाला. स्वतःची अवलाद बदमाश होती म्हणून त्याला माहित नव्हतं. संताचं म्हणणं मी नाही म्हणत. आपुलिया हिता असेच जागता धन्य माता पिता तयाचे. अरे पुढे कन्या पुत्र असेच सात्विक तयाचा हरिकवा. तुला का समजते माझी शायरी? बस बरे ती मी बसतो, तू पुढच्या राऊंडला तुला अजमावूनच पाहिजे. ऐक मी काय म्हणतो. मेरे सवाल का जवाब नहीं दिया, इसका मुझे कोई गम नहीं, लेकिन मैं भी खुलेआम कहता हूँ कि तुम्हारे शायरी में कोई दम नहीं। वाह रे वाह, सवाल पूछना आता है तुम्हें मगर जवाब देना नहीं, तो जवाब देना भी सीख। और दूसरों को बोलने के पहले खुद की क्या काबिलियत है ये बात अपने दिमाग में झांक के देख ले। असा होते का? माझी शायरी तरी करते तुला? मी काय बोलतो काय नाही म्हणून अर्थ करते का? बाईचा प्रश्न आहे पुन्हा आणि म्हणून मला म्हणायचं आहे। तुझ्या प्रश्नाचं उत्तर सोडू पुढे देता
माझा चॅलेंजर पुरी रक्कम स्टेजवर मधून देईल खोटा करून टाकायचो नाही तर पुरेच्या पुरे तुला येते शास्त्र खोडून टाकतो एवढे पब्लिक समोर मला याच्यात तू ओळखूच जाऊच नको कारण 5 वर्ष मी ट्रेनिंगच घेतलो आणि सोनूबाई म्हणते काय म्हणते याची शायरी किती वर्षाची आहे म्हणते माझ्या लक्षात तुझ्या पार्टीत नक्कल कराय सुधीर लांजेला त्या व्यक्तीला विचार त्याच्या सलून मध्ये त्याच्या दुकानात येऊन बसलो ज्या वर्षीची माझी शायरी होती ना त्याच वर्षी तुझा सुद्धा कार्ड माझ्या हातात त्यांनीच दिला होता सांगून राहिली का याची शायरी किती वर्षाची आहे हो तो माझ्या गुरुभाव तो मला ओळखू शकते तू नाही ओळखू शकते ताकद नाही ओळखाची या अशी भाऊला विचार माझी शायरी पाहिलं ना पहिल्याच वर्षी या ठिकाणी घेऊन आला 14 वर्ष कोरोनात एक गेला 5वा वर्ष न तुलाही 5च वर्ष झाले पण गोष्ट अभ्यासाची राहते मी या संत संगतीमध्ये माझ्या 5-10 वर्ष चालले गेले लहान होतो तेव्हापासून आणि तुला काय वाईट ते शीलवंत गुणवंत ज्ञानीवंत मानवंत बोललो तर कोणता असं खराब बोललो नाही काही वाईट बोललो नाही चांगली उच्ची पदवी दिलो पण तुझ्या बहिणीला आदतच आहे ना चांगला बोलीन तरी वाईट माझ्या बहिणीला पदवी नाही पाहिजे नाही पाहिजे नाही पदवी नाही पाहिजे माझी बहीण आहे गावरान महिना गावरान हो का बरं पाहून त्या गावरान महिन्यात बाईला मला प्रश्न विचारला बाई ऐका तुझं ते सवाल काही बदला ना तुझं ते सवाल काही बदला ना कधी आशा नाही तुम्हें झुकला कधी आशा है तुमसे नहीं झुकला पुन्हा बाईचा दुसरा प्रश्न बाईचा प्रश्न त्या गाण्यामध्ये 3 प्रश्न विचारलं होतं बाईचा दुसरा प्रश्न बैठे पुस्तक पर संत तुका कोणती जगा पर वो रुका पुष्पक नावाचा विमान संत तुकाराम पुष्पक नावाच्या विमानामध्ये बसले अरे बाबा बाई लिहून ठेवला गेला आहे म्हणून तू सांगते पण खरा काय ते जरा जाणण्याचा प्रयत्न कर अरे माय बाप हो त्या संत तुकाराम महाराजची तिकडे नाही गेला स्वर्गात नाही गेला त्याची हत्या झाली कारण मंबाजी आणि रामेश्वर भट्ट नावाच्या व्यक्तीने त्याची हत्या केली आणि स्वतःवर आरोप येऊ नये म्हणून तुका गेला वैकुंठासी म्हणून त्या लिहून ठेवलं गेला आहे तुका गेला वैकुंठासी हा तुझ्या दुसऱ्या प्रश्नाचा उत्तर तिसऱ्या प्रश्नाचा उत्तर का म्हणते एक लव्य की हुई ना कदर अंगूठे पर क्यों गई नजर अंगठ्यावर नजर काऊन गेली मला एक सांगा एकलव्य कोळ्याचा मुलगा पहिलं वर्णभेद मानत होते हा अस्पृश्यांचा मुलगा आणि या शिक्षा घेवासाठी गेला द्रोणाचार्याकडे पण द्रोणाचार्याने दिली नाही तर त्याची मूर्ती स्थापन करून कारण गुरु परंपरेला महत्व होता ना आहे का नाही आता दत्त गुरुच्या परंपरेला महत्व आहे म्हणून जयंती साजरी होते तर त्याची मूर्ती स्थापन करून त्या एकलव्याने विद्या हस्तगत केली आणि धनुर्विद्येत एवढा पारंगत झाला का तो अर्जुनाला भारी ठरणार होता म्हणून त्या द्रोणाचार्याने एकलव्याचा अंतर मागून घेतला का जेणेकरून त्याला सरसंधान करता येणार हा तुझ्या प्रश्न तर आता मी काय विचारतो प्रश्न ऐका माझा हा म्हणता रे बाबा पब्लिकला समजलं पाहिजे बाई सोनू ऐकून घे सुनो शाहिरा सुनो सोनूची सवाल आहे मेरा
ऐसा कौन नींद से जागा। सुनो सोनू जी सवाल ये मेरा, ऐसा कौन नींद से जागा। आग लगी मन के उसको क्या ईश्वर से उसने मांगा। आग लगी मन को उसको क्या ईश्वर से उसने मांगा। तो फिर गोदड़ी सारी जल गई, तो फिर गोदड़ी सारी जल गई, हाथ में बच गया धागा। घर के लोग सब मर गए तो घर खिड़की से भागा। घर के लोग सब मर गए, घर खिड़की से भागा। कहाँ का घर, कौन है वो, कहा था उसको जाना। मेरे सवाल का जवाब सोनू अब सही सही बतला। आता सांग तू पाहितो तुझी शायरी। आरसी प्रवीण गरवी साहेब ज्यांच्याकडून आमच्या मनाला 1 रुपयाचं दान अर्पण करून धन्यवाद। सुनो शायरा सवाल है मेरा, ऐसा कौन नींद से जागा। अच्छा। आग लगी गजब की मन को क्या ईश्वर से उसने मांगा। तो फिर गोदड़ी सारी जल गई, हाथ में रह गया धागा। घर के लोग सब मर गए तो घर खिड़की से भागा। कहा का घर, कौन है वो, कहा था उसको जाना। मेरे सवाल का जवाब सुनो अब सही सही बतलाना आले म्हणून मला म्हणायचं। बड़ी आशा है तुमसे नहीं झुकलाना, बड़ी आशा है तुमसे नहीं झुकलाना, बड़ी आशा है तुमसे नहीं झुकलाना, बड़ी आशा है तुमसे नहीं झुकलाना। अनुभव की बात शायर सही सही, अनुभव की बात शायर सही सही, अनुभव की बात शायर सही सही बोलना, अनुभव की बात शायर सही सही बोलना। ज्ञान का दफ्तर आज यहाँ खोलना, अरे गुरु ज्ञान का दफ्तर आज यहाँ खोलना। उगून जातो मला पावाची आहे काय ग्रंथ शास्त्र असं सांगा, मला वाटलं माझ्या घरचा मालक दुसऱ्याचे का पाहिजे, काहीच नाही पाहिजे। काहीच नाही ना। अनुभव की बात शायर सही सही बोलना, अरे गुरु ज्ञान का दफ्तर आज तुम खोलना। खोल दे। तो मला म्हणलो असं भरताळच बायको आहे रे हे मला भरकत वाटलं हो। भरतीकडेच नेते। नाही 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 नाही। अनुभव की बात शायर सही सही बोलना, गुरु ज्ञान का दफ्तर आज तुम खोलना। काऊन कारण आहे काय बरं? बात है अपने अपने सन्मान की। माझे माई बाप असलेत, माझ्या घराण्यात कार्यक्रम आहे। छान माणसाची बात है अपने अपने सन्मान की, ऐसी करना दी शायरी गुरु ज्ञान की, ऐसी करना दी शायरी गुरु ज्ञान की। आज होगी सच्चे तशी नसते बाई सोनूबाई। कारण माझे मांग किती चक्कर आले माझे मलाच माहित आहे। अरे तुमचे खास मेरे मगर हौसले मेरे जिंदा आहे। माझा बाप बसला आहे या ठिकाणी, माझा घराला आहे आणि मला या शेजारून कुठल्या कुठं घेऊन गेले। तुमचे खास मगर हौसले मेरे जिंदा आहे। मुख्य चीज भाऊंच्या स्टेजवर काढून गेला। का सांगावा येतपासून पाय खिचणं चाललं। हा कालचा पोरगा त्या चीज भवनच्या स्टेजवर काढून गेला। कशी परिस्थिती आहे? हा पाप केलो रे बाबा। बाबूराव असतात, बाजीराव गुरुजी, ते मदन मस्ताना गुरुजी आमच्या घरी यायचे। बाबूराव वस्तादचं गाव माझ्या घराला बुजुर्ग, त्या ठिकाणची माती आपल्या मस्तकाला लावायचे। हा ते आता गरीबा शाहीर इथं नाही आहे, नाही तर सांगितलं असतं। अरे त्या घराण्याचा मी आणि या ठिकाणी माझ्या घराण्यात मला प्रवेश मिळाला, पण हा काहून गेला चीज भवनच्या स्टेजवर। अशी गत आहे। तुम देखो मगर हौसले मेरे जिंदा है, जिंदा है। वो भी बंदे हम
कि जहाँ मुस्किलें भी शर्मिंदा है। क्या बात है? हाँ, कारण टूटने वाले ख्वाब मैं कभी देखता नहीं, टूटने वाले ख्वाब मैं कभी देखता नहीं। अरे सही गलत की करता हूँ पहचान, तो फालतू की मैं फेकता नहीं। चांगल्याचा प्रयत्न करतो, फालतू काही फेकत नाही। आणि भाबा करते म्हणते, आता भाबा तू करतेस का मी करतो पाहू बर? पाहूनच पाहू। तू गरम करून राहिलीस ना, तू मला गरम करतेस का मी तुला गरम करतो? तर पाय आता तू सांग। ऐका मॅडम, ही शाहिरी संता, शाहिरी बडे संता म्हणतो रे, ही शाहिरी बडे संता म्हणतो रे, शाहिरी बडे संता म्हणतो रे, तिचे मला हे वेद पुराण म्हणतो रे, तिचे मला हे वेद पुराण म्हणतो रे। ही शाहिरी अशी झाली का? अशी झाली का? अरे मातीमध्ये पडला होता तरी चमकून दिसतो हिरा। या बोबडे काकाने या स्टेजवर आणले, यायला काही दिसला असेल मुकेशमध्ये, मातीमध्ये पडला असेल तरी चमकून दिसतो। पण हिरा शायरी अशी कशी नव्हे, शायरी होय ज्ञानाचा धडा, आणि म्हणून म्हणतो काय हो, पुराण बनतो रे, तिचे मला हे वेद पुराण म्हणतो रे, तिचे मला हे वेद पुराण बनतो रे, तिचे मला हे वेद पुराण म्हणतो रे। ही शायरी बडे संत म्हणतो रे। युट्यूबचा जमाना आहे बाई, प्रोग्रामवर युट्यूबवर जाते, माय बहीण पुरले नाही गेली एवढे पब्लिक पाहिजे। एका दिवसाची शायरी आहे का? नाही, एका दिवसाची आहे का? अरे शब्द जमीने बोले, शब्द का हात पाहू, एक शब्द करताय भलाय तर तुझा करताय का? म्हणून तोच शब्द चांगला आहे बाई आणि तोच शब्द वाईट आहे। खरं आहे हो? कारण माझी पद्धत कशी आहे शायरीची? कशी आहे? शायरी मानाची, करा गुरु ज्ञानाची, सोडून द्या गर्व गुमान, धरा आज प्रेमाची। अर्थाविल व्यर्थ बोल, अर्थाविल व्यर्थ बोल, पहिल्याच फेराला नका टाकला हे बाई, कशाला? नको टाकला सोनू शाहिरीला, नको टाकला सोनू शाहिरीला, नको टाकला सोनू शाहिरीला। संत म्हणतो रे, त्या संताईनं शायरी केला की नाताच्या घरची उलटी फुलं पाण्याला लागली मोठमोठ्या। पाण्याला ताण लागते का? कशी लागणार? लागते का? नाही। मी लावतो ना, तुम्ही ना सांग। हो, कसं कसं लावणार? घोटा घोटा पाणी देवाले माझ्या, घोटा घोटा पाणी, घोटा घोटा पाणी नंदी लागला कोणी। एवढे लोक याने यायला थोडं थोडं पिताना काय साठी?
तुमच्या बापानं पाहिलं घोटाभर पाण्यामध्ये नंदी पोहणीला तेच म्हणते एवढ्या पाण्यामध्ये नंदी कसा पोटी नाही लागला नाही का कोण म्हणते? आणि म्हणतात तिऱ्यावाल्यात पोहणी कसा लागते मोरेसर बाबाजीची गमत चालत तिकडं आमच्यापेक्षा पोहणी कसा लागते कसा घोटा घोटा पाणी काहून लागते औट हाताचा आहे रे घोटा औट हात म्हणजे 3.5 हात औट हात म्हणजे इथपर्यंत हात मनका इथपर्यंत औट हाताचा आहे घोटा घोटा नाही गोटात ऐकली मी घोटा नाही व घोटा होय म्हणून घोटा म्हणजे काय? हं? म्हणून म्हणतो का नडी फुंकरे सोनाऱ्यांनी इकडून तिकडे तेच तर आहे लिहिणीवाल्यानं कधी गलत नाही लिहिलं पण आम्हाला त्याचा अर्थच नाही कळला ना बाबा अर्थ नाही कळला पण भाऊ हाताचा आहे रे घोटा मग इथपर्यंत पाणी झाला तर नंदी पोहणी लागेल का नाही समजा तुझी समज येतपर्यंत झाला असं येती पोहणी लागते हे माझ्या माई बहिणी पब्लिक बसले येतपर्यंत पोहणी लागते कसा लावते ना मोरेसर शाहीरचा म्हणणं आहे काय कसा आहे कसा आहे हाँ? अरे जब तू अपने माँ के पेट में पला था तो भगवान के सामने दोनों हाथ जोड़ के खड़ा था कि मत रोको भगवान मुझे इस जिंदगी में भूल न जाऊंगा मरे तुम्हें कभी जिंदगी में परमेश्वरा या आईच्या गर्भातून काढ बाळ कसा टाकला नाही तर टांगला उलटा उलटा म्हणून तर म्हणते संत की चिंचेच्या पानावर देऊळ बसवल्या आधी कळत मग पाया रे आधी कळत मग पाया पहिलं म्हणते मग पाया चांगला राहायच्या गर्भात उलटा बरं पाणी झाला तरी पोहणी लागते आणि एवढं झाला तरी लागते लागते का नाही घोटा घोटा पाणी घोटा घोटा पाण्यामध्ये नदी लागला पाणी नदी लागला पाणी नदी लागला पाणी नामदेवा नदी लागला पाणी नदी लागला पाणी नामदेवा नदी लागला पाणी म्हणून माझ्या गाण्यामध्ये शब्द आहे की शाहिरी बडे संत म्हणतो इथे मालाय वेद पुराण म्हणतो त्या वेदामध्ये शास्त्रामध्ये पुराणामध्ये लिहिला मी आपल्या हातचा नाही म्हणत कळ्या माझ्या बापान सांगितलं माझ्या सद्गुरूची सुद्धा तशी परमिशन आहे आणि समोर काय म्हणायचं ऐकतो देखते ज्ञान बदन भराए किसके अंदर देखते ज्ञान देखते ज्ञान कितना भराए किसके अंदर देखते ज्ञान कितना भरा किसके अंदर जो मारेगा पानी हो जाएगा अंदर जो मारेगा पानी हो जाएगा जो मारेगा पानी हो जाएगा सिकंदर जो मारेगा पानी हो जाएगा प्रयत्न करा म्हणते बाई प्रयत्न करा अरे बाबा प्रयत्न मी नाही मी तर करतोच माझा रात्रंदिवस मी बिना अभ्यासाला शायरीच नाही करत पण अभ्यासाची गरज तुम्हाला आहे ना तुम्हाला आहे कारण मी कसाही लिहिन तर माझ्या स्वतःचे आहेत माझे मायबाप माझे गुरु पब्लिक हा घराणा माय बाबा माझ्या गाण्यामध्ये काही गलती असेल तर माझा कार्यक्रम संपल्यानंतर मला सांगा की ती गलती मी दुरुस्त करेन कारण आणि तुझ्या समोर एवढे मोठे ज्ञानी वंत माणसं आहेत माझा बाप तर माझा गुरु मला सोडून चाललाच गेला माझा वडील गेल्यानंतर माझी शायरी चालू झाली 5 वर्ष सोनू माझ्या शायरीला झाले तूही त्याच वर्षीची मी त्याच वर्षीचा पण तू सांगून राहिलीस तर खूप मोठी आहे खूप दिवसाची शायरी आहे तसा होत नाही सोनूबाई कारण प्रयत्न करा यासाठी कि मंजिल चाहे कितनी भी ऊंची हो लेकिन रास्ते हमेशा पैरों के नीचे मंजिल चाहे कितनी भी ऊंची हो मगर रास्ते हमेशा पैरों के नीचे होते हैं और हौसले अगर मजबूत हो हौसले अगर बुलंद हो
तो थोड़े से थोड़े मुकाम भी पीछे होते। म्हणतात ना कि लइयों से डरकर नैया पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। प्रयत्न कर। देखते हैं ज्ञान कितना भरा है किसके अंदर, जो मारेगा बाजी वो कहलाएगा सिकंदर। कभी वो कह सकता है बातें आन की, कभी वो कह सकता है बातें आन की, ऐसी करना जी शाहिरी गुरु ज्ञान की, ऐसी करना जी शाहिरी गुरु ज्ञान की। सचिन या ठिकाणी माझा राऊंड समाप्त होत आहे। आमच्या प्रतिस्पर्धी शायरा सोनूजी गायठाणे या विचार मंचकावर येऊन आपले विचार सादर करतील। सोनाली जायचं का? माझी की नाही काय माझी मुलगी आली आहे वेदांतिका तिला बघायला जायचं। हो का? चला जायचं का? आणि माझी बहीण आली आहे कोण? मच्छिंद्री मच्छिंद्री? हा मच्छी तिला बघायला जायचं का? चल लगत जाऊ ना। चाल गया जायचं चाल चाल
वेदनी प्लॅन झाले ते बघ त्यांच्याकडून 100 रुपयाचा प्राइस भेटलाय